फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला ना ब्लाऊजला डिझाईन कशी बनवावी हे बऱ्याचदा सुचतं, पण बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. तर आजची जी काही बाही डिझाईन आहे तर याची पद्धत खूप सोपी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा, आणि थोडासा इथे कपडा घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट जो साडीला मॅच होतोय. आणि आता हा कपडा यूज करून आज आपण बाहीवर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणार आहोत, जी तुम्ही अजून बघितलेली सुद्धा नसेल, इतकी मस्त अशी. सो चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बाही डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर इथे बाही लांबी आहे 10, अर्धा इंच मार्जिन ऍड केलेलं आहे. त्यानंतर इथे बाहीची घडी होती 8, तयार झालेली आहे 7 इंचाची. एवढंच नाही तर बाही ही कोपऱ्यापर्यंत आहे, आणि कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल तर आपल्याला हिची कॅप हाईट जी आहे तर ती 3 इंच घ्यावी लागते. तर इथे आपण 3 इंच घेतले आणि अशा पद्धतीने मापे टाकून जशी रेग्युलर बाहीची कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे, आणि मेन फॅब्रिक सुद्धा. सो चला मग आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही बाही आहे ना अस्तरची, त्यावर डिझाईनची मार्किंग करून घ्यायची आहे. तर वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडंसं मार्जिन सोडून द्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंच 2-2 इंच असं सोडू शकता, तुम्हाला किती सोडायचं आहे त्यावर ते डिपेंड आहे. सो मी इथे बेसिकली मार्किंग केली, आणि त्याची रुंदी जी होती ना तर ती आपण इथे खरं तर 1 इंच घेतलेली आहे, आणि ह्या पद्धतीने हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ केला. आता मला ना इथे अजून मार्किंग करायची आहे, म्हणजे बघा ही मार्किंग करून घेतली, आणि मला असं वाटतंय की हा शेप ना थोडा छोटा झालेला आहे, तर आपण तो थोडासा मोठा करूयात. तर 1-1 इंच मी दोन्ही साईडनी वाढवून घेतलं. खरं तर आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला याचा जो काही शेप आहे तर तो किती छोटा मोठा घ्यायचा आहे, आणि बाही लांबीवर सुद्धा डिपेंड आहे. तर 10 इंचाची बाहीसाठी थोडा मोठा शेप जरा व्यवस्थित दिसेल, सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतली. आता हीच मार्किंग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे. आधीची जी काही शेप होता ना तो जरा छोटा वाटत होता, सो त्यामुळे मग मी थोडासा इथे मोठा ड्रॉ करून घेतला. त्यानंतर आता हा कॅनव्हास पेपर इथे मी कट करून घेते. एवढा आपल्याला सफिशियंट आहे. डबल फोल्ड करायचा आहे, या मार्किंगवर ह्या पद्धतीने ठेवायचा, आणि कॅनव्हास पेपर असा ठेवल्यावर बघा जी काही मार्किंग केलेली आहे आपण तर ती इथे वरच्या साईडने फेंट फेंट दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता तीच मार्किंग आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे करून घेऊयात, म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडला मार्किंग इथे सेमच व्हावे यासाठी. आणि बघा 1 इंच मार्जिन ठेवत आपण हे कट करून घेतलं. तर फायनली शेप तर आपला इथे कटिंग झालेला आहे. आता याचा अस्तर वगैरे आपण नंतर करूयात. सगळ्यात आधी आता आपल्याला बाहीचा अस्तर आणि मेन फॅब्रिकचा अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यायचं. त्यासाठी मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची, आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे. सो मग मी इथे टीप मारून घेते. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना किंचितचं मेन फॅब्रिक, तर ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर ही बाही आपल्याला सरळ करून खालच्या साईडला इथे दाबटीप द्यायची आहे. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित दाबटीप झाल्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही,
तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. आणि जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कटिंग करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. म्हणूनच इथे सगळ्यात आधी परफेक्ट बाही आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आता जो काही शेप आहे ना तर अस्तरवर ठेवून आपल्याला स्टिच करायचं. तर बघा अस्तर ठेवलं, त्यावर कॅनव्हास पेपर ठेवला आणि सिंपल कडेकडेने एक टीप मारायची म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईंट होऊन जाईल. त्यानंतर थोडंसं किंचितचं मार्जिन ठेवायचं आहे फोल्डिंग पुरता आणि बाकीचं एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. आता इथे किंचितचे 1-2 कट्स मारायचे म्हणजे हे टीप मारताना व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी. आणि त्यानंतर फोल्ड करत आपल्याला कॅनव्हास पेपर आतमध्ये ठेवायचा आणि वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं. म्हणजे काय होईल की कॅनव्हास पेपर आपला अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होतो आणि मग ब्लाऊज तुम्ही कितीही यूज करा किंवा तो जरी तुम्ही धुतला वगैरे तरी सुद्धा खराब होण्याचे चान्सेस राहत नाही. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण इथे अगदी व्यवस्थित सावकाशपणे कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये पॅक करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा छोटासा शेप आपला रेडी झालेला आहे. आता तो आपल्याला इथे लावायचा आहे. तर काय करायचं, बरोबर सेंटरला ठेवायचं आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप व्यवस्थित येतो. जर तुम्ही डायरेक्ट कडेने टीप मारली तर बऱ्याचदा तो शेप हलू शकतो, म्हणून आधी मध्यभागी टीप मारायची आणि त्यानंतर जी काही मार्किंग असेल एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची. टीप मारताना अजिबात थोडं सुद्धा पुढे मागे होऊन द्यायचं नाहीये. ही टिप्स खूप महत्वाची आहे कारण तुम्ही जशी टीप मारणार आहात तशीच त्याची जी काही शेप आहे तर तो होईल. त्यानंतर छोटा कट मारला आणि हे मधला आपल्याला कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक हे सगळं कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1/2 इंच एवढं मार्जिन इथे आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला कट्स मारायचे आहे छोटे छोटे, म्हणजे ज्यावेळेस आपण ना हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर परफेक्ट फोल्ड व्हावा. त्याचबरोबर त्याचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा अगदी व्यवस्थित यावा. त्यासाठी कट्स मारून झाल्यानंतर बघा हे आपल्याला करताना कानाकोपऱ्यावर अगदी परफेक्ट जो काही कट आहे तर तो द्यायचा आहे म्हणजे ते ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित फोल्ड होईल बघा. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. सो इथे सुद्धा दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग फायनली किती छान असा शेप आपला रेडी झालेला आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टिच करा, तुमची सुद्धा फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी येईलच. आता इथपर्यंत आपला स्टिच झालेला आहे. सध्या आपण हा पार्ट इथे साईडला ठेवूयात आणि जो काही कॉन्ट्रास्ट कपडा आपण डिझाईन बनवण्यासाठी घेणार होतो तर तो इथे घेतलेला आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की साडीला मॅच होणारा इथे मी हा कपडा यूज करते आणि हा माझ्याकडे अवेलेबल होता ऑलरेडी थोडासा आणि तो इथे मॅचही होत आहे. तर त्याचे छोटे छोटे चौकोन आपल्याला करायचे आहे. तर 1.5 बाय 1.5चे केले तरी सुद्धा चालेल. आता याचे आपल्याला छोटे छोटे त्रिकोण बनवायचे आहे. तर या डिझाईनसाठी अगदी छोटेसे हवे आहे, त्यामुळे मग मी इथे छोटे छोटे चौकोन तयार करून घेतलेले आहे. आता हे फोल्ड करून घेऊयात आपण बघा 1 बाय 1 या पद्धतीने आणि खालच्या साईडने टीप द्यायची आहे. तर सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला सगळे त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत आणि आज खरं त्यांना फक्त हे त्रिकोण आणि नॉट यूज करून छान डिझाईन बनवणार आहोत. तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच, फक्त इथे एवढंच इम्पॉर्टंट आहे की हे त्रिकोण व्यवस्थित एकसारखे झाले पाहिजे. किंचितसा जर कपडा कमी असेल तरी सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून टीप मारायची आणि मग नंतर आपण एक्स्ट्राचं ते कट करू शकतो. तर इथे 5 ते 6 तुम्ही त्रिकोण बनवून घेऊ शकतात, जेवढे तुम्हाला लागत असतील तेवढे. आता हे कट करून सेपरेट करून घेतले मी आणि त्यानंतर बघा तुम्हाला बोलली होती की एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि परफेक्ट एकदम मस्त प्रॉपर फिनिशिंग सहित छोटे छोटे त्रिकोण आपले खरं तर इथे रेडी झालेले आहे बघा. ठीक आहे. आता हे जे काही त्रिकोण आहे ना तर याला आपल्याला नॉट लावायची आहे. तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरची जी काही नॉट असते तर ती घेणार आहे. तुम्हाला जर कापडी बनवायची असेल तर तुम्ही कापडी घेऊ शकतात किंवा कलरची जरी हवी असेल तरी सुद्धा कलरची घेऊ शकतात. बाजारामध्ये कलर्सवाले नॉट अवेलेबल असतात. तर मी इथे गोल्डन घेतलं कारण गोल्डन असंही कशावरही मॅच होतं. आणि ह्या पद्धतीने बघा मध्यभागी बरोबर आपल्याला ती नॉट टाकायची आहे. छोटे छोटे तुकडे घेतले आहे मी अगदी आणि ते नॉट टाकत तिथे टीप मारायची म्हणजे आपल्याला बरोबर त्यामध्ये
त्या त्रिकोणमध्ये खरं तर सेंटरला म्हणजे मध्यभागी पॅक करायचे आहे. तर टोटल मी इथे 5 तयार करून घेतले. जर एखादं वाटलं तर मग नंतर बनवेल. त्रिकोण बनवलेला आहे पण नॉट त्यामध्ये टाकलं नाही, कारण मला असं वाटतं की 5 सफिशियंट होतील. पण बघूयात, जर लागले तर मग पुन्हा बनवता येतील. आता हे तयार झालेले त्रिकोण आपल्याला ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित एक 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 सेट करत इथे टीप मारून अगदी प्रॉपर असं जोडून घ्यायचे आहेत. सो बघा, मग जोडताना बरोबर एक एक ठेवायचं आहे आपल्याला. त्याखाली ते व्यवस्थित म्हणजे ना बाहेरच्या साईडने त्रिकोण व्यवस्थित एकसारखे दिसले पाहिजे. एक छोटा एक मोठा असा दिसता कामा नये. त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी काळजीपूर्वक आपल्याला एक 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 ठेवत ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. सो आता मी इथे हे 2 ठेवून बघितलेले आहे. तिसराही व्यवस्थित सेट करून बघते बरोबर होतोय की नाही. आणि आता आपण इथे टीप मारून घेऊयात. खरं तर मी बघते, अंदाज घेते की किती बाहेर त्रिकोण ठेवला गेला पाहिजे आणि सुरुवातीला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित प्रॉपर लॉक करायचं. आणि ह्या पद्धतीने बघा बरोबर राहिलेले 2 त्रिकोण सुद्धा मी व्यवस्थित त्यामध्ये ठेवून घेतले. बरोबर सेंटर टू सेंटर लावायचे आहे आपल्याला इथे. ठीक आहे. आणि शेवटी सुद्धा इथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे काही नॉट आहेत तर हे आपल्याला बरोबर व्यवस्थित सेट करून सेंटरला लावून घ्यायचे आहे, म्हणजे मध्यभागी. तर बघा, मग मी आतल्या साईडने व्यवस्थित फोल्ड केले, प्रॉपर असे सेट केले आणि सेंटरला ते व्यवस्थित ठेवायचे आहे ह्या पद्धतीने बघा. आणि मग इथे टीप मारून आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे. खरं तर इथे व्यवस्थित डबल टीप द्यायची आहे, म्हणजे ते हलायला वगैरे नको यासाठी. सो बघा, मग सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टीप देऊन लॉक केलं तरी चालेल आणि पूर्ण याला जरी टीप मारली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. आता हे जोडून झाल्यानंतर आतले एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलं. सो बघा, मग किती छान प्रॉपर परफेक्ट असं आपण ते सेंटरला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. बट इथे मी काय करते, गोल्डन आणि जे काही ब्ल्यू कलरचे आपण त्रिकोण बनवण्यासाठी कपडा वापरला ना, त्याला मॅचिंग अशी लेस वापरणार आहोत. तर बघा, ही समोसा लेस आहे 2 कलर कॉम्बिनेशनची. आणि आता ती आपण लावायला सुरुवात करूया. तर अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि सेंटरला जिथे कानाकोपरा दिसतोय तिथे व्यवस्थित फोल्ड करायची आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा काय होतं, असा शेप खूप छान येतो पण लेस व्यवस्थित प्रॉपर न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, आकार बिघडतो आणि अजिबात छान ती डिझाईन दिसत नाही. त्यामुळे लेस लावताना अगदी व्यवस्थित प्रॉपर काळजीपूर्वक लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि इथे बरोबर सेंटरला बघा आपण लावून घेतली. खरं तर आता ना इथे सेंटरला पण आपल्याला थोडीशी अशी त्रिकोण मध्येच ना फोल्ड करून घ्यायची होती, कारण शेप तसा व्यवस्थित यावा यासाठी. आणि ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात. ठीक आहे. आता बघा, सेम हीच लेस आता आपल्याला खालच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि आता इथे सुद्धा लेस लावल्यानंतर डबल टिप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी डबल टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा, मग अशी पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि फायनली खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज इथे बाही डिझाईन ही तयार झालेली आहे. खूप छान नवीन पद्धतीची डिझाईन आहे आणि तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेले आहे. एवढंच नाही तर कटिंग स्टिचिंगची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवता येईल. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा न्यू डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि मला तरी असं वाटतंय की अशी डिझाईन तुम्ही अजून बनवलेलीच नसेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की अशी डिझाईन तुम्ही अजून कुठे बघितली का, बनवली का. आणि जर नसेल बनवलेली तर नक्कीच बनवून बघा. खरं तर आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, म्हणून खास आज मी तुमच्यासोबत ही छान थोड्या वेगळ्या पद्धतीची मस्त अशी डिझाईन शेअर केलेली आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे.
सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.